हॅलो हॅलो. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. ज्याचं नाव ठरलं लक्षात नाही, मी विसरून गेलो. होता माझ्या लक्षात पण मी विसरून गेलो. काय नाव आहे सांगा. धनश्री थोपटे, रिअल धनश्री. एवढं आठवावं लागतं त्यांना माझं नाव. ते थोडासा मेमरी इश्यू आहे माझा, जरा हार्ट डिस्कचा प्रॉब्लेम आहे. सारखा बुटापला टाइम लागतो. आणि काय करायचं, कुठून स्टार्ट करायचं तेच कळत नाही आम्हाला. पण म्हणून आम्ही हॉलमधून स्टार्ट केलंय. हा, आम्हाला दोघांनाही फिरायला फार आवडतं, एक्सप्लोर करायला आवडतात नवीन नवीन म्हणून गोष्टी. आम्ही रोज घरातल्या घरात फिरतो. सो तुम्हाला काय वाटतं, 1 वर्ष कसं गेलं आपलं? माझ्याकडे बघून तुम्हाला समजतच असेल 1 वर्ष कसं गेलंय. एकदम सुंदर. नाही, खरंच छान गेलंय, पण खरंच छान गेलंय. लोकांना पण कळलं. नाही पण तुम्हाला अरे तुरे का बोलत नाही, आवाज जाऊ का बोलतेस अरे यार, तिकडे? मला सवय लागली तुम्हाला आव जाऊ बोलायची. नाही, अरे तुरे बोलायचं. तुम्ही मोबाईल अँगल जरा जास्त वरती पकडला असं नाही वाटत त्याचं? काय माहिती, मी जरा कोरा दिसतोय ना म्हणून वरती धरले. अच्छा. आता सोनू सध्या भाकऱ्या बनवते. भाकऱ्या बनवताना खूप सुंदर लाजते, पण ती खूपच जास्त लाजते. जरा तिला कॅमेऱ्याचा फोबिया आहे बहुतेक. तिला कॅमेरा आवडत नाही. मला कॅमेरा खूप आवडतो बायकडे. तुम्हाला हे जास्त चांगलं माहिती आहे. पण तुम्ही मला त्यासाठी आयफोन घेऊन देणार आहात. हो, घेऊन देणार आहे. आईकडे तसा पण एक आहे नोकिया, तोच घेऊन देणार आहे. सध्या आता आमच्या भाकरीत चालू आहेत अजून पण. अरे त्या वाळत चाललोय मी. सोनू लवकर लवकर बनव. पुण्यामध्ये आम्ही शिफ्ट झालोय आता. म्हणजे कसं की मी ऑलरेडी पुण्याची आहे, हे मुंबईचे आहेत. त्यामुळे आता मला इकडे आल्यानंतर एक सवय लागली, दुपारी झोप नाही. कुठेही गेले तरी झोपायचंच. दुपारी 1 ते 4 कोणी दरवाजाची बेल वाजवायची नाही, नुसतं झोपायचं. वाम कुक्षी, बरोबर ना? तर आता लंच झाल्यानंतर मी सोनूसाठी एक छोटंसं गिफ्ट आणणार आहे, एक सरप्राईज. जास्त खुश नको, एक कॅडबरी फक्त घेऊन येणार आहे. कॅडबरी पण माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे. तेच घेऊन येणार, ते त्याच्यातच खुश राहा. तर मी येणार आहे 1 तासानंतर, परत जाऊन खाली मार्केटमध्ये. नवऱ्याला बायकोने चॉकलेट दिलं तरी ती खुश होते. काय म्हणलीस? नवऱ्याने आपल्या बायकोला एक प्रेमाने चॉकलेट दिलं तरी ती खुश होते. नेसेसरी नाही की प्रत्येकाला गिफ्टच आणले पाहिजे, बरोबर की नाही? काय मस्त फेकलं यार, नशीब माझ्या हातात नाही, तर मस्त लपेटत बसलो असतो. हे एवढ्या बोलण्यात तर हवेत पतंग पण उडली असती. व्हिडिओ जरा स्टेबल नाही, कारण माझा हात जरा थरथरतोय. बघा, मस्त अशी गोल भाकरी बनवली आहे. एवढं तर मला तर त्या ह्याच्याने पण, कंपासने पण बनवता येणार नाही, तेवढा गोल हिने बनवलं. एवढा गोल तर चंद्र पण नाहीये, तेवढी गोल हिने भाकरी बनवली आहे. भाकरी जरा थोडी काळी झाली माझ्यासारखी, पण ठीक आहे. भाजली ती. हा, मग तेच, मी पण जरा भाजलोय उन्हात लहानपणी. तुम्ही रोज हाच भाकऱ्या खा. हो, आवडतात ना, काय करणार. आता तुझं एकच बायको आहे ना, मला 4-5 असत्या तर वेगवेगळ्या व्हरायटीच्या खायला भेटल्या असत्या भाकऱ्या मला. कोकणातली तांदळाची भाकरी केली असते ना. कोकणातली तांदळाची भाकरीला तर कॉम्पिटिशनच नाहीये भाई. पण त्याच्यावरती तुझी त्याच्यावरती तुझी कोकणात जा. मस्त. ज्यासाठी लग्न केलंय ते सार्थक झालं आज. खाण्याशिवाय आयुष्य नाही माझं. आणि हा तळलेला लसूण. तुम्ही विचार कराल ऑइली आहे भरपूर, बट ऑइली असं काही नसतं. हे जस्ट फ्राय केलंय मी पॅनवर. त्याचं रिझन असं आहे की हार्टसाठी चांगलं असतं, अँटीऑक्सिडंट असतात त्यामध्ये. नॉर्मल तुम्ही असं उचलून खाऊ शकता. फक्त वरून थोडंसं मीठ टाकायचं बस. तुम्ही विचार करता मी एकटाच खातो, मी तिला पण चालणार आहे, पण मी टेस्ट करून बघतो. हां, तर माझं लंच झालेलं आहे मित्रांनो. जसं मी बोललो होतो की मी सोनूसाठी गिफ्ट घेऊन येणार आहे, तर ते गिफ्ट मी ऑलरेडी 2-3 दिवसापूर्वीच ऑर्डर केलं होतं. ते आज आलं आहे. तर मग त्याचीच डिलिव्हरी घ्यायला गेलो होतो मी. पण ते तिला नाही माहिती की मी काय घेऊन आलो आहे. तिला मी फक्त एवढंच बोललो की 10 रुपयाची कॅडबरी आहे, बट तीच अनबॉक्स करेल आणि तीच दाखवेल की नक्की मी काय घेऊन आलो आहे. सोनू, ए सोनू, गिफ्ट आता माझ्या टी-शर्ट मी ठेवलं आहे. बघतो जरा सोनू काय म्हणते. जस्ट उचललं आहे मी पण. 1-2 मिनटं फक्त. सोनू, बाळ आहे, गिफ्ट आहे छोटासा. काय असू शकतं सर, ओळख.
सॉरी ते थोडंसं कॉन्टेक्स्ट आहे चेक करायचं समजलं तर काय करू समजते का? चांगली दिसते मी नाही अच्छा, त्यामुळे बस. त्यामुळे नाही, perfume? नाही नाही. ते थोडं सांगतात ना आपला बरोबर आहे. तू थोडं Perfume. परफ्यूमच असणार आहे फक्त त्याला कानाने वास घ्यायला लागेल सॉरी टी शर्ट मध्ये अडकून वास घ्यायला लागेल तोंडाने करणारे मित्रांनो एक सेकंड हो, थांबा हो. जरा मी काळ दिसतो सर तिकडे जरा थोडंसं काळ दिसतो मी रिव्हील करणार आहे मी मित्रांनो सॉरी जरा जास्त वेळा बोलतोय एक सेकंड आता येशील का तुला ही लाईट नंतर चालू कर मला माहिती मला गोरा करणारी सगळ्या घरातल्या लाईट चालू केली सॉरी हां बरोबर आहे. एवढा हसायला काय आपण दोघं मिळून वापरणार टेन्शन नको घेऊ तुम्ही तुझ्या एकटीसाठी काय आणलंय कितनी काय आहे बाई? ते जाऊ दे रे वस्तूंची किंमत पैशाने नाही होत तुझ्या स्माईलवरून मी होते ओपन करू? हो तुझ्या तुझ्या हाताने ओपन कर पटपट पटपट पट मला पण बघायचं आहे यार मी ऑनलाईन ऑर्डर टाकलेली माईकच असेल ना? वाव यार ह्या डीजेच्या माईक पेक्षा तर भेंडीची थैलीच जास्त जाड आणि मस्त आहे एकदम वाव. सही आहे आणि मला हा पाऊच आवडला. हो, तो पाऊच माईक साठीच किती क्यूट आहे आहे छोटूसा. वाटलं नव्हतं कधी मी पण ब्लॉगिंग करून हे सर्व घेईन पण ठीक आहे आता काय पागल. पण मला म्हणजे माझी पण आवड निर्माण झाली मीच उलट हिला खूप फोर्स केलं होतं की आपण करू म्हणून मला बघा ट्राय ह्यांचा करून खूप फोर्स होता आपण व्हिडिओ स्टार्ट करू आणि फायनली माईक बरोबर आलेला आहे मला असं वाटलं होतं की याच्यामध्ये माईक नसेल कदाचित काय माहिती जर मला एखाद्याने झंडू बॉम्ब बनवला असेल यू नेव्हर नो ते डीजे आता मी पण डीजे सारखा झाला होता सगळीकडून वाजणार मी पण आता हॅलो. आता मी माईक लावलेला आहे. मी माझ्या ड्रेसचा मॅचिंग कलरचा मॅग्नेट लावलाय बोललो भाई पहिले मी माझ्या टी शर्टचा मॅचिंगचा लावलेला मला आणि अजून आमच्याकडे एवढे कलर्स आहेत जे तुम्ही रोज तुमच्या आउटफिट्स प्रमाणे लावू शकता. तुला आवडलं ना खूप भारी खूप भारी. थँक्यू सो मच. थँक्यू तुम्ही जे काय केलं ते जाणवलं मला. ठीक आहे हिला ते मला हे असं सशासारखे आवडतं. सशाचे केस खूप आवडतात त्यामुळे तिने वरती त्याला फर ठेवलेलं मला आहे हे असं मला आवडतं. तसंच काय जास्त आणि आवडत जर नाही मी- मॅग्नेट लावलेलं आहे त्यामुळे तर असं आमचं आता आवाज आम्ही लोक इथून आतमध्ये असा जाऊन रेकॉर्ड करू शकतो. शांततेत जाऊन मी आतमध्ये बोलतो बघा तुम्हाला आवाज ऐकायला येतो का तुमच्या कॅमेऱ्यासमोर एक खूप जास्त क्यूट मुलगी उभी आहे नोटीस होते का तुम्हाला मला जरा सांगा कशी दिसते हे मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही आणि नेक्स्ट व्लॉग कशावरती बनवायचं तेही त्यांचा तुम्ही आवाज मला तुम्हाला सांगा ऐकायला येत असेल. सोनू तुला माझा आवाज येतो ऐकायला आत्ता आला. यस याचा अर्थ फायनली हे गॅजेट काम करते भाई माझे पैसे वाचले नाही तर मला वाटलं आता पैसे पाण्यात जात आहेत भाई तू ही आले भाई पिक्चर में तू जा पिक्चर में भाई मेरे को फेमस ही मत कर तू खुद ही फेमस हो जा त्यामुळे जास्त लाईट बीट लावून थोडंसं गोरं व्हायला लागते लहानपणापासून गोरे असलेले दुधाने आंघोळ केलेली मुलं अशीच दिसतात मला माझ्याने मला कॉफीच्या पावडरमध्ये ठेवला होता चला मित्रांनो तर हेच सरप्राईज होतं त्यासाठी आजचं हा ब्लॉग आपण इथेच एंड करू आणि खरंच जे 36 लोक आहेत ज्यांनी सबस्क्राईब केलेले आहे त्यांच्यासाठी मनापासून धन्यवाद ते 36 लोक माझ्यासाठी 36 मिलियन सारखे आहेत मला माहिती आहे आशा आहे की मला तुम्ही लोक अजून जास्तीत जास्त सबस्क्राईब कराल बट हा व्हिडिओ बघा आणि मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा एका सबस्क्राईब तुमचं कायच जाणार आहे भरपूर मेहनत घेते माझी बायको माझा गोंड्या खूप मेहनत घेते बट ठीक आहे थँक्स हिला सहन केल्याबद्दल ते तर मी करतोच रोज पण तुम्ही केल्याबद्दल धन्यवाद थँक्यू बाय